आपला व्हिडिओ आपण जे माग नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये आपण ऑक्टोबरमध्ये जे पाऊस पडला तर ते नोव्हेंबरमध्ये आपण ती सरकी आपण राखली होती. त्याचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत पाठीमागं. तर ती सरकी आपण राखून त्याला खतं दिले होते, पाणी 2-3 पाणी दिले होते आपण, आणि फवारणी करायची आपली तयारी होती. आणि दरच वर्षी बरं का आपण असं काही ना काही अंदाज केलं होतं. 2-3 वर्षापासून आपण सरकीचं आपण काढीत असतो पीक. तर आपण दरवर्षीच एका आशा म्हणून आपण करीत असतो का चला आपलं होतं काय याच्यात पाहू. यंदा ते पण आपण शेवटी पाऊस झाला, त्याला जास्त भार आला होता विनाकारणच आपण काही न करताना. त्याला बघून मी यंदा परत मला वाटलं का चला आपण आपल्याला 2-3 एक दीड महिना किंवा 2 महिने आपला टाईम आहे, त्या हिशोबाने आपण परत यंदाच्याला राखायचा प्रयत्न केला होता का आपण म्हणजे थोडंफार आपण पाणी देऊ, खत थोडंफार टाकू, आणि जर चांगलं झालं तर आपण परत त्याला एक फवारणी करू, 1 किंवा 2 जसं आहे तसं. पण आता विषय आपला असा झाला का आपण अचानक सध्या म्हणजे मागच्या 8 दिवसापूर्वी आपण याची रोटा हाणून त्याच सरकीचा आपण कुट्टी करून आता नांगरट काढली सध्या. तर आपला आज किंवा उद्याच्याला आपला रोटा हाणायचा आहे. आणि आज जर तारीख पाहायला गेलं इकडं आहे बरं, आपली आज जर तारीख पाहायला गेलं तर आज 7 डिसेंबर 2025 आहे आजच्याला. म्हणजे आपण त्याच्यामध्ये सांगितलं होतं का आपण 2 महिने आपल्याला टाईम होता. नोव्हेंबरच्या सुरुवातीला आपण त्याला राखायला सुरू केली सरकी. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 महिने टाईम होता म्हणून आपण सरकी राखायचा प्रयत्न केला होता. पण आता एकाच महिन्यात आपण त्याला वैतगून आपण ती मोडून टाकलेली आहे. तर ते सक्सेस आपल्या यातनं पण झालं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं फर्दर घ्यायला नाही पाहिजे असं वाटतं मला वैयक्तिक, जास्तचा विषय पाहते नाही तरी. तर आपण आता दुसऱ्या पिकाचं नियोजन सध्या आपण करणार आहेत. आता रोटा मारून आपल्याला पैप आथरून आपलं ठिबक आथरून दुसरे पीक करणार आहे, त्याचे आपण व्हिडिओ बनवूच. पण सरकीबद्दल यायला एकदा पॉज कर. व्हिडिओ आपला लांब नाही झाला पाहिजे म्हणून आपलं शॉर्टकटमध्येच बोलायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता सांगतो मी का जे आपले पहिलं जे आता ही काढलेली आपण मोडलेली सरकी, तर त्याचं नियोजन आता तुम्हाला ज्याने कोणी व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना माहीत असेल. तर आपलं अंतर म्हणजे 3.25 बाय 1. तर आपलं अति घन लागवडमध्ये आपण लागवड केलेली होती. तर ते आपण करतो जवळपास 2 वर्षापासून. तर गेल्या वर्षी आपलं अंतर थोडंसं जास्त होतं, पहिलं वर्ष होतं म्हणून, आणि त्या अनुभवाने आपण यंदाच्याला कमी अंतर केलं होतं. तर आपण यंदा बऱ्यापैकी आपण ते जसं लागवड असते अतिघन लागवड त्या हिशोबाने आपण पुरेपूर त्याचं नियोजन केलं होतं. तर त्या हिशोबात आपलं उत्पन्न पण चांगलं आलेलं आहे. उत्पन्नाबद्दल काही काही व्हिडिओ बनवायचं आपल्याला डोक्यात होतं, पण आपण बघू.